नमस्कार मंडळी, कसे आहात सगळेजण. तर आज आहे गणपती बाप्पांचा दुसरा दिवस आणि प्रसादासाठी आज आम्ही बनवले होते तळणीचे मोदक. मोदकांचं ताट बघून आपला बाप्पा तर भरपूर खुश झाला होता. तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरची स्माईल बघू शकता. तर गणपती बाप्पा तर खुश होतेच, पण त्याचबरोबर आरतीसाठी जमलेली मंडळी सुद्धा खुश होती. कारण असा छान छान प्रसाद असला ना की आरती करायला एक वेगळीच मजा येते. संध्याकाळची आरती केली, त्यानंतर सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि आज आमचा मस्त बाहेर जायचा प्लॅन होता. तर बाहेर कुठे, तर आज आम्ही मुंबईतले म्हणजे आमच्या एरियामधले सगळे जे मानाचे गणपती आहेत ते बघणार होतो. तर सगळ्यात पहिले आम्ही पाहिला हा कोपरखेरणाचा सेक्टर 5 मधला म्हणजेच आमच्याच एरियामधला चिंतामणी आहे की नाही, एकदम भव्य दिव्य आणि रुबाबदार. कशी वाटली मूर्ती नक्की सांगा. त्यानंतर मग पुढे गेलो आणि संध्याकाळी गणपती बघण्याची ना वाईबच वेगळी असते. खरंच खूप मजा येते. आता तुम्हाला मी दाखवतो कोपरखेरणाचा छकुला, म्हणजे या मंडळाचं नाव छकुला आहे आणि गणपती पण एकदम छकुल्यासारखा आहे की नाही. एवढ्या भव्य दिव्य मूर्त्या कोपरखेरणामध्ये आहेत ना, हेच बघून खूप भारी वाटलं. पुढच्या गणपतीला ज्यावेळेस आम्ही गेलो ना, तर तिकडचा गणपती तर एक नंबरच होता. पण त्यांची जी सजावट होती किंवा मंडप होता, तो बघून असं वाटत होतं की एखाद्या राजाच्या राजवाड्याचं चालू आहे. म्हणजे एवढं भव्य दिव्य ते वाटत होतं आणि इतकं छान ते दिसत होतं ना, तुम्ही बघू शकता. लिटरली एखाद्या AC हॉलप्रमाणे डेकोरेशन केलेलं आहे. त्यानंतर मग आम्ही बघितला कोपरखेरणाचा इको फ्रेंडली गणपती. तो म्हणजे अगदी फुलांच्या पाकळ्यांपासून नॅचरली बनवलेला. वाटतोय का तरी की हा इको फ्रेंडली गणपती आहे, पण खरंच हा इको फ्रेंडली गणपती बघून अगदी मन प्रसन्न झालं. गणपतीबरोबरच यंदा कोपरखेरण्यामध्ये ना वैष्णोदेवीचं दर्शन सुद्धा तुम्हाला घडणार आहे. कारण पुढे गेल्यानंतर या मंडळाने चक्क छोट्याशा चाळीमध्ये वैष्णोदेवीचा देखावा उभारला होता. वैष्णोदेवीचा देखावा तर सुंदर होताच, पण यांची जी मूर्ती आहे ना, ती जी मूर्ती त्यावेळेस तुम्ही बघाल ना, तर तुम्ही खरंच अवाक व्हाल. एवढीशा चाळीत एवढी मोठी मूर्ती यांनी कशी बसवली असेल बरं, याचाच मला प्रश्न पडला. आणि हा गणपती त्यांनी जागेवर बनवला आहे, ते बघून तर आम्हाला अजूनच भारी वाटलं. मस्त आहे ना मूर्ती. त्यानंतर मग पुढे गेलो आणि या मंडळामध्ये चक्क आम्हाला बाळूमामांचं दर्शन झालं. म्हणजे गणपती बघता बघता इतर देवांचं दर्शनसुद्धा यावेळेस घडत होतं. आणि कोपरखेरणामध्ये एवढ्या भारी भारी मूर्त्या आहेत हे मला यावेळेसच कळालं, कारण कधी जाण्याचा योगच आला नाही. त्यानंतर आजच्या संध्याकाळची ट्रिप आम्ही मस्त मसाले दूध पिऊन एन्जॉय केली आणि संपवली. चला भेटूया उद्या. बाय बाय.